नमस्कार. रेडिओ MPSC गुरुमध्ये मी RJ प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते. आजच्या दिवसाची सुरुवात करूया एका सुंदर विचाराने. स्वतःला घडवण्यात आपला वेळ खर्च करा, म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही. मित्रांनो, आज आहे 30 ऑक्टोबर. जाणून घेऊया आजच्या दिवसाचे विशेष. 30 ऑक्टोबर 2013 रोजी सचिन तेंडुलकर आपल्या कारकिर्दीतील शेवटचा रणजी सामना खेळला. हरियाणा विरुद्ध झालेल्या या सामन्यात सचिनने विजयी फटका मारला. 1995 साली कॅनडातील क्वेबेक प्रांताने विभक्त होण्यासाठी घेतलेल्या सार्वमतात जनतेने 50.6% विरुद्ध 49.4% मतांनी कॅनडातच राहण्याचा निर्णय दिला. 1973 रोजी इस्तंबूलमधील बॉब्स्पेअर पूल पूर्ण झाल्यामुळे युरोप आणि आशिया जोडले गेले. 1966 मध्ये शिवाजी पार्कवर शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा 30 ऑक्टोबर या दिवशी झाला. 1945 साली संयुक्त राष्ट्रांचे सदस्यत्व भारताला मिळाले तो दिवस होता 30 ऑक्टोबर. लाहोर येथे सायमन कमिशनचा निषेध करणाऱ्या लाला लजपत राय यांच्यावर ब्रिटिश पोलिसांनी लाठी हल्ला केला तो दिवस होता 30 ऑक्टोबर 1928. त्यातच पुढे 17 नोव्हेंबर 1928 रोजी त्यांचा अंत झाला. 1920 मध्ये सिडनी येथे कम्युनिस्ट पार्टी ऑफ ऑस्ट्रेलियाची आजच्याच दिवशी स्थापना झाली. अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू डिएगो मॅराडोना यांचा जन्म 1960 मध्ये झाला. केंद्रीय मंत्री व राज्यसभा खासदार प्रमोद महाजन यांचा जन्म 1949 मध्ये 30 ऑक्टोबर या दिवशी झाला. भारतीय भौतिकशास्त्रज्ञ डॉक्टर होमी जहांगीर भाभा यांचा जन्म 1909 मध्ये झाला. बंगाली साहित्यिक आणि संदेश या लहान मुलांच्या मासिकाचे संस्थापक, चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रॉय यांचे वडील सुकुमार रॉय यांचा जन्म 1887 मध्ये झाला. अमेरिकेचे दुसरे राष्ट्राध्यक्ष आणि पहिले उपराष्ट्राध्यक्ष जॉन ॲडम्स यांचा जन्म 1735 मध्ये आजच्याच दिवशी झाला. उद्योगपती अरविंद मफतलाल यांचे निधन 2011 मध्ये 30 ऑक्टोबर या दिवशी झाले. लेखक व दिग्दर्शक श्रीराम बेडेकर यांचे निधन 1998 मध्ये झाले. प्रभाकर नारायण उर्फ भाऊ पाध्ये या लेखक, पत्रकार व कामगार संघटनेचे कार्यकर्ते यांचे निधन 1996 मध्ये झाले. केंद्रीय मंत्री सरदार स्वर्णसिंग यांचे निधन 1994 मध्ये झाले. चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते पद्मश्री दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते व्ही शांताराम यांचे निधन 1990 साली झाले, तर चित्रपट अभिनेता विनोद मेहरा यांचेही निधन 1990 मध्ये 30 ऑक्टोबर या दिवशी झाले. गझल, दादरा आणि ठुमरी गायिका, गझल गायिकेला ज्यांनी प्रतिष्ठा प्राप्त करून दिली त्या बेगम अख्तर यांचे निधन 1974 मध्ये झाले. मित्रांनो, हे होते 30 ऑक्टोबर या दिवसाचे दिनविशेष. अशाच रोजच्या माहितीपूर्ण दिनविशेषांसाठी स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु. आमच्या या कार्यक्रमाचा फीडबॅक देण्यासाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता. त्यासाठी आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे 8698869880 अर्थात 8698869880. मित्रांनो, अशाच माहितीपूर्ण सत्रांसाठी ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.